जीवीची जीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजुनी का नये वेगी अणावा तो सये प्राणु माझा सौभाग्य सुंदरू लावण्य सागरू बापर खुमा देवीवरो श्री विठ्ठलो जीवे अनुसरलिये अजुनी का नये वेगी अणावा तो सये प्राण माझा विठ्ठला 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 जीवीची आजीवा प्रेम भावाची भावा तुझ वाचोनी केशवा अनुनावडे जीवे अनुसरलिये अजुनी का नये वेगी अणावा तो सये प्राण माझा. संत श्रेष्ठ सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून ज्ञानेश्वर महाराज एका गोपिकेच्या भूमिकेमध्ये भगवंताच्या चरणाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या अत्यंत आसक्तीचं एक भावस्निग्ध असं प्रदर्शन करतात. विठ्ठला विठ्ठला प्रेमाच्या अभिव्यक्तीची जी माध्यम आहेत त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी स्वीकारलेलं माध्यम हे अत्यंत रसाळ माध्यम आहे. प्रेमाची अभिव्यक्ती कोणत्या रूपानं होऊ शकते याचं भावविभोर करणारं माध्यम म्हणजे विरहिणीचे अभंग आहेत. विठ्ठला विठ्ठला भगवंताविषयी अंतःकरणामध्ये प्रेम आहे आणि त्या प्रेमाचं प्राकट्य या रूपामध्ये होत आहे. अंतःकरणातलं प्रेम कोणत्या वेळेला कोणत्या रूपामध्ये प्रकट होईल याचा कोणताही नियम ना भक्तिशास्त्र सांगू शकतं, ना साहित्यशास्त्र सांगू शकतं, ना वेदांत सांगू शकतं. वेदांत सांगणारच नाही, कारण वेदांताचं प्रेमाचं तसंही जमत नाही म्हणतात. परंतु भक्तिशास्त्र साहित्यशास्त्र यांनी जरी विचार केला तरी प्रेमाची अभिव्यक्ती कोणत्या रूपामध्ये होईल, की कोणत्या क्रियेतून होईल, कोणत्या शब्दातून होईल हे निश्चितपणानं आपल्याला सांगता येत नसतं. प्रेम प्रकट होतं हे मात्र नक्की आहे, पण त्याच्या प्राकट्याचं माध्यम काय असतं हे मात्र कोणालाही सांगता येत नाही. अंतःकरणातलं प्रेम कधी शिवीच्या रूपानं प्रकट होऊ शकतं. अंतःकरणातलं प्रेम कधीतरी आईच्या अंतःकरणातलं प्रेम मुलाला मारण्यातून प्रकट होऊ शकतं. आईच्या अंतःकरणातलं प्रेम मुलाला जवळ घेण्यातून प्रकट होऊ शकतं. आईच्या अंतःकरणातलं प्रेम प्रकट व्हायला फक्त तिची दृष्टी त्या मुलावर पडली तरी पुरतं. प्रेमाच्या प्राकट्याकरता काय व्हावं लागतं याच्याकरता निश्चित नियम नाही. नुसती दृष्टी पडली तरी ते प्रेमाचं प्राकट्य मानावं लागतं. 12व्या अध्यायाचं नमन जर आपण पाहिलं तर ते सगळं काय आहे, प्रेमाचंच प्राकट्य आहे, पण ते दृष्टीच्या भूमिकेतून ज्ञानोबारायांनी प्रकट केलं. जय जय वो शुद्धी उदारी प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये विषय व्याळे मिठी दिधलिया नुठी ताठी. ते तुझीये कृपादृष्टी किंवा गुरुकृपादृष्टी जो काही पाठ असेल त्या दृष्टीनं प्रकट होतं. प्रकट होण्याकरता त्याला काहीतरी माध्यम लागतं हे जरी खरं असलं तरी माध्यमाची मात्र अनिश्चितता असते. हाही एक निश्चित असा नियम आहे. विठ्ठला विठ्ठला होते ती कोणत्या रूपामध्ये होते सांगता येत नाही. खरं म्हटलं तर प्रेमाची अभिव्यक्ती करणं हे शक्य नसतं, पण प्रेमाची अभिव्यक्ती होणं हे मात्र अनिवार्य असतं. विठ्ठला विठ्ठला एखादा कुणीतरी प्रेमाची अभिव्यक्ती करायला जाईल तर ते प्रेम प्रेम म्हणून टिकणार नाही, पण प्रेम निर्माण झाल्यानंतर एखादा प्रेम दाबून ठेवील तरी ते प्रेम प्रेम म्हणून राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला प्रेमाचं प्राकट्य करताना जर आपण प्रेम हेतुतः प्रकट करायला लागलो शब्दाच्या अथवा कृतीच्या माध्यमातून
अंतःकरणातली भावना दोनच पद्धतीनं व्यक्त होते, शब्द आणि कृती. तर कृती किंवा शब्दाच्या माध्यमातून जर आपण प्रेम प्रकट करायला लागलो, जबरदस्तीनं प्रकट करायला लागलो, तर ते खरं प्रेम मानलं जात नाही, ते प्रेम टिकत नाही. भक्तिशास्त्राने आपल्याला याच्या संदर्भामध्ये चिंतन करताना असं सांगितलंय, प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाती द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाति न्यूनम अथवा लघुताम उपैति. विठ्ठला विठ्ठला भक्तिशास्त्राचं म्हणणं असं आहे, प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव, दोघांच्या अंतःकरणामध्ये एकमेकांबद्दल असणारं प्रेम दिव्याप्रमाणे ते तेवत असतं. दीपयेव कुठे तेवत असतं? हृद्वेष्म भासयती, अंतःकरणामध्ये हृदयामध्ये ते प्रेम तेवत असतं. कसं? दिव्यासारखं तेवत असतं. पण कसा दिवा? ज्ञानोबा ते भक्तिशास्त्र म्हणतं निश्चलमेव भाती, निश्चल असणारी जी ज्योत असते, शांत तेवणारी, जिला वाऱ्याचा स्पर्श झाला नाही, कुणी फुंकर मारली नाही, फडफडत नाही, अशी शांत असणारी ज्योत जशी तेवते, तसं एकमेकांबद्दलचं अंतःकरणातलं प्रेम हृदयामध्ये शांतपणानं तेवत असतं. पण ते प्रेम बोलून दाखवण्याकरता मनुष्य ज्या वेळेला तोंड उघडतो, द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत, अंतःकरणातलं प्रेम व्यक्त करण्याकरता, बाहेर काढण्याकरता जेव्हा मनुष्य तोंड उघडतो, तेव्हा उघडलेल्या तोंडातून वारा आत जातो आणि ती ज्योत त्या वाऱ्यानं फडफडते तरी, नाही तर विजून तरी जाते. विठ्ठला विठ्ठला जवळ या भावनेचा अनुवाद करताना, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता अनुभवचिता प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे, अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम नये सांगता बोलता दाविता चित्ता अनुभव सांगता बोलता नये दाविता नये. मग प्रेम आम्हाला कळतं कसं? अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेम हा फक्त अनुभवण्याचा विषय. ज्ञानोबारांच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं झालं तर हे बोलण्याचं नव्हे, हे फक्त अनुभवण्याचा विषय. एखादी साखर आहे, आपण एखाद्याने जिभेवर ठेवली, गोड लागली, त्याचं निर्वचन कसं करायचं? करता येत नाही. ते मुकास्वाद नवत असं जे नारद महर्षी बोलतात की नाही, किंवा चोखोबारायांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर चोखोबाराय तीच भाषा आपल्याला बोलून दाखवतात. मुकया साखर चाखाया दिधली, मुक्या माणसाला साखर चाखायला दिली आणि त्याला विचारलं कशी लागली बाबा, तर तो काय करेल, कसं सांगेल? हे जसं सांगता येत नाही तसं प्रेमाची अभिव्यक्ती करता येत नाही. हे अनुभवाची जोगे नोहे बोलाईसे. ज्ञानोबराय म्हणतात बोला ऐसे नोहे, हे अनुभवाची जोगे नोहे बोलायसे असं नाही, हे अनुभवाची जोगे नोहे बोलायसे असा अर्थ करायचा. हे बोलण्याचा विषय नाही आहे. प्रेम हा फक्त अनुभवण्याचा विषय, आणि जे अनुभवण्याचंच असतं, वेदांताच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर जे अनुभवगम्य असतं तेच मूल्यवान असतं. विठ्ठला विठ्ठला जे प्रेम आपल्याला बोलून दाखवता येतं त्या प्रेमाला प्रेम म्हणायला भक्तिशास्त्र तयार नाही. त्याला वासना म्हणता येईल, त्याला अपेक्षा म्हणता येईल, त्याला अन्य काही काम म्हणता येईल, त्याला अन्य काही नावं देता येतील, पण त्याला प्रेम म्हणायला भक्तिशास्त्र तयार नाही. भक्तिशास्त्र प्रेम त्यालाच म्हणतं. अरे सामान्यत्वानं ज्या पदाबद्दल बोलता येतं, सामान्यत्वानं ज्याच्या प्राप्तीकरता फारसे कष्ट पडत नाहीत, त्याला प्रेम म्हणण्याचं कारण नाही. आपल्याला याची चिंतनं पुष्कळ दिसतील. महाभारतामध्ये एके ठिकाणी याचा विचार करताना असं म्हटलंय,
महाभारताने याच्या संबंधाने चिंतन करताना आपल्याला असं म्हटलंय की काही गोष्टी आपल्याला सहज अशा क्रियेतून प्राप्त करता येतात. प्रेम, आपल्याला घरातलं प्रेम मिळवायचंय, काही करू नका, एखादा दागिना आणून द्या, प्रेम मिळालं. घरामध्ये थोडस 4 शब्द गोड बोला, प्रेम मिळालं. अनुकूलता, आपण व्यावहारिक अनुकूलता घरामध्ये प्रस्थापित केली की घरामधून जे मिळतं त्याला प्रेम म्हटलं जातं व्यवहारात, पण भक्तिशास्त्र याला प्रेम म्हणायला तयार नाही. विठ्ठला विठ्ठल महाभारताने त्याच्या संबंधामध्ये बोलताना विधान असं केलंय, कार्यापेक्षाही वर्तनते भावस्निग्धा सुदुर्लभा. महाभारत त्या संबंधानं बोलताना असं म्हणतं, कार्याच्या अपेक्षेनं आपलं प्रेम आहे असं दाखवणारे पुष्कळ आहेत, पण भावस्निग्ध निष्कारण प्रेम करणारा असा जगतामध्ये तुम्हाला सहजासहजी उपलब्ध होत नाही. तुम्हाला आम्हालाच होत नाही याच्यात नवल नाही. खरं प्रेम करणारा देवाला सुद्धा दुर्लभ वाटतो, म्हणून वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा, हे सुदुर्लभ हा शब्द भगवंताला वापरावा लागला, आणि भावस्निग्ध हा सुदुर्लभ, हा सुदुर्लभ शब्द महाभारताला वापरावा लागला. प्रेम अत्यंत कठीण आहे, सहजासहजी आपल्याला ते प्राप्त होत नाही. काहीतरी आपण केलं, 1-2 दिवस देवाची पूजा केली म्हणून अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं, इतकं ते सोपं नाही. 1-2 दिवस आपण प्रदक्षिणा केली म्हणून आपल्याला प्रेम निर्माण झालं, असंही ते सोपं नाही. प्रेम निर्माण होण्याकरता फार कष्ट करावे लागतात. जन्म जन्मांतराचं संचित खर्च करावं, तेव्हा कुठं पुण्याचा, त्या प्रेमाचा थोडा अंश आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तर होण्याची शक्यता असते. विठ्ठला चंपू मध्ये याच्या संबंधामध्ये एक चांगलं वाक्य आलं. प्रेमाच्या संबंधामध्ये भगवत प्रेमाची प्राप्ती आपल्याला किती दुर्लभ आहे हे सांगताना तिथं भक्तिशास्त्रकार असं म्हणतात की आपल्या अंतःकरणामध्ये तशा पद्धतीची भगवंतावर प्रेम करण्याची बुद्धी सहजासहजी निर्माण होत नाही. कृष्ण रस भाव भाविता मती, कृष्ण रस भाव भाविता मती क्रियताम यदी, जर ती कुठं विकत मिळत असेल, कुतोपी लभ्यते, कुठं मिळते सांगा आम्हाला? भगवंतावर निरतिशय प्रेम करणारी बुद्धी जर विकत मिळत असेल, यदि क्रियताम कुतोपी लभ्यते, तर ती कुठे मिळते, कोणत्या बाजारात मिळते ते तरी आम्हाला सांगा बाबा. की भगवंतावरचं प्रेम, बाजारात गेलं 1-2 किलो साखर द्या, मिळते. तसं बाजारात गेलं, आळंदीला आलं, पंढरपूरला आलं आणि इथं जाऊन दुकानात जाऊन म्हटलं भगवंतावरचं 5 किलो प्रेम द्या, तर मिळतं का? यदि क्रियताम कुतोपी लभ्यते, कुठं मिळतं? असं सहजासहजी ते मिळत नाही. मग त्याच्याकरता काय लागतं? तिथं सांगताना भक्तिशास्त्र सांगतं, तत्र लौल्यम अपि मूल्यम एकम, तिथं फक्त लोलुपत्व एवढं एकच मूल्य आपल्याला द्यावं लागतं, आणि ते लोलुपत्व सहजासहजी निर्माण होणार नाही. कोटी जन्म सुकृतेर न लभ्यते. विठ्ठला विठ्ठला विचार केला तर खरा प्रेमास्पद या जगतामध्ये सापडणं दुर्लभ आहे. आपल्यालाच सापडणं दुर्लभ आहे असं नाही, देवाला सुद्धा खऱ्या प्रेमाचा दुष्काळ आहे असं तुकाराम महाराजांनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला,
आपल्याला प्राप्त होत नाही, आणि प्राप्त जर झालं तर ते आपल्याला गप्प बसू देत नाही. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्याची अभिव्यक्ती होते, त्याचं प्राकट्य होतं. आणि असं प्रकट झालेलं प्रेम कोणत्या रूपामध्ये प्रकट होईल याचा निश्चित नियम जरी नसला तरी ज्ञानोबारायांच्या अंतःकरणातलं जे प्रेम गोपिकेच्या रूपामधून प्रकट झालेलं आहे ते प्रेम मात्र अत्यंत लोभस आहे. ते प्रेम मात्र खऱ्या अर्थाने भावस्निग्ध आहे. ते प्रेम मात्र भावविभोर करणार आहे. प्रेमाची अभिव्यक्ती भावविभोरतेत होत असेल तर त्याला विरहिणी म्हणायला हरकत नाही. विठ्ठल ही जी विरहिणी आहे याच्यामध्ये रूह असणारा धातू, त्या धातूपासून तो शब्द कसा सिद्ध झाला. आपल्याकडे 3 पद्धतीनं विराणी, विहरिणी आणि विरहिणी अशा 3ही पद्धतीनं या विराण्यांचं किंवा विरहिणींचं चिंतन केलं जातं. मला शब्दात अडकण्याचं आत्ता कारण नाही. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या विरहिणीचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याचा विचार जर केला तर ज्या टप्प्यावरून आपल्याला या सगळ्या विरहिण्या सांगितल्या जातात, या टप्प्यावरती विरहिणी गेलेली आहे, प्रेमाचा जो अत्यंत उत्कर्ष तिच्या अंतःकरणामध्ये झालेला आहे त्याच्या संबंधानं जे काही टप्पे सांगितले गेलेत भक्तिशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला पूर्वराग आहे, मिलन आहे आणि मग विरह आहे, अशा पद्धतीचे 3 टप्पे पहिल्यांदा सांगितले जातात. पहिला पूर्वराग आहे, भगवत भेटीची तीव्रतम तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण होणं, हा पूर्वराग आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, अशी पूर्ण तळमळ अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी लागते भगवत भेटीची. त्याला पूर्वराग असं म्हणतात. राग शब्दाचा अर्थ प्रेम असाच आहे. पूर्व प्रेम, पूर्वराग तो आहे. आणि त्याच्यानंतर असा राग तीव्र व्हायला लागला की मग परमात्म्याला आपल्याला भेट देण्या वाचून गत्यंतर नसतं, म्हणून परमात्मा त्या भक्ताला भेट देतो आणि परमात्मा आणि भक्त एकमेकांना भेटले की त्याला मिलन अशी संज्ञा येते. ते एकमेकांना भेटले आणि ते मिलन झाल्यानंतर मग तो परमात्मा त्या भक्ताला सोडून जातो. त्या सोडून जाण्याला विरह असं म्हणतात. विरह परमात्मा प्राप्ती व्यतिरिक्त असू शकत नाही. आज आपल्याला जो विरह आहे तो विरह नाहीच आहे. आपल्याला देव भेटला काय? भेटला नाही, पण तरी देव भेटावा असं वाटत असलं तर तो विरह, तो पूर्वराग म्हणता येऊ शकतो. पण परमात्मा प्राप्तीच्या नंतर जो वियोग होतो त्यालाच आपल्याला विरह म्हणता येतो. आणि हा विरह भक्तिशास्त्रातली अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे. भक्तिशास्त्रातली एक अत्युत्तम अशी अवस्था आहे. या विरहामध्ये सुद्धा भक्तिशास्त्राने काही प्रकार केलेत आणि ते करत असताना वर्तमान विरह, भावी विरह आणि भूतविरह असे 3 प्रकार त्याच्यामध्ये केलेले आहेत. मला हे सगळं सांगायचं कारण नाही, अभंगाची भूमिका सांगण्याकरता मला हे सांगणं आवश्यक आहे म्हणून तेवढं बोलतो. वर्तमान विरह म्हणजे आत्ता परमात्म्याचा विरह होतो आहे अशा पद्धतीची जी अवस्था आहे त्याला वर्तमान विरह म्हणतात. भावी विरह म्हणजे उद्या परमात्मा आपल्याला सोडून जाणार आहे, पुढच्या तासाला, पुढच्या मिनिटाला परमात्मा आपल्याला सोडून जाणार आहे. परमात्मा सोडून जाणार आहे हे कळल्याबरोबर अंतःकरणाची जी अवस्था होते याला भावी विरह म्हणतात. आणि परमात्मा सोडून गेल्यानंतर अंतःकरणामध्ये ज्या वेगवेगळ्या अवस्था निर्माण होतात त्याला भूतविरह असं म्हणतात. हा भूतविरह भक्तिशास्त्रकारांनी 10 प्रकारचा आपल्या समोर ठेवलेला आहे. भूतविरह 10 प्रकारचा असतो. कोणकोणते प्रकार त्याच्यामध्ये भक्तिशास्त्रांनी सांगितलं? चिंतात्र जागरोद्वेगौ उद्वेगौ तानवम मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादः मोह मृत्युर्दशादश. 10 प्रकारचे वियोग आपल्याला भक्तिशास्त्रकारांनी सांगितले. हे सगळे भूतविरहातले. आणि याचाही विचार करत असताना चिंतेपासून ते मरणापर्यंतचं जे सांगितले गेलेले, जे प्रकार सांगितले गेलेले हे सुद्धा चढत्या क्रमानं आपल्याला बघावे लागतात. म्हणजे काय? चिंता निर्माण होणं हा भूतविरहातलाही पहिला टप्पा आहे आणि मृत्यू अवस्था येणं हा भूतविरहातला अंतिम टप्पा आहे. हा मृत्यू येतो म्हणजे काय होतं? मृत्यू येतो म्हणजे तो भक्त मरत नाही. लक्षात ठेवा. मी आपल्याला एक वाक्य भक्तिशास्त्राच्या अनुषंगानं बोलून पुढे जातो. ज्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा प्राप्तीबद्दलचं खरं प्रेम आहे आणि ज्याला खऱ्या अर्थानं आत्यंतिक प्रेमामुळे भगवंताचा विरह जाणवतोय तो महात्मा कितीही विरह झाला तरी मरत नसतो हे मात्र नक्की आहे. विठ्ठल 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 तो मरत नाही, तो देहत्याग करत नाही. भक्तिशास्त्रामध्ये याच्याकरता एक फार सुंदर चिंतन आपल्याला सांगता येऊ शकतं. ते काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी 2 पक्ष्यांची उदाहरणं ज्ञानेश्वरीमध्ये दिली आहेत. एक पक्षी आहे तो चक्रवाक पक्षी आहे आणि दुसरा पक्षी आहे तो सारस पक्षी आहे. सारसा ही विघडता. ज्ञानोबारांनी चिंतन करताना सांगितलं की नाही, वोहा ज्ञानोबाराय हे बोलतात की नाही, वोहा उरीनी वत्स काढिता, हे ज्ञानोबाराय बोलतात. त्याला मरण येतं इथपर्यंत ज्ञानोबाराय बोलतात. आता मरण येणारा, वियोगात मरण येणारा सारस पक्षी आणि वियोगातही जिवंत राहणारा चक्रवाक पक्षी, या दोघांचंही चिंतन आपण करा. यांच्यामधली एक कथा भक्तिशास्त्रामध्ये सांगितली जाते.
काय झालं म्हणे, या चक्रवाकाची पत्नी चक्रवाकी आणि त्या सारसाची पत्नी काय सारसी, काय तिचं संस्कृतामध्ये तिला लक्ष्मणा असं म्हणतात. तिला सारसा म्हणत नाहीत, तिला लक्ष्मणा असं म्हणतात. संस्कृतामध्ये साहित्यामध्ये तिची जी उदाहरणं आली आहेत तिला लक्ष्मणा म्हणतात. ती लक्ष्मणा आणि ही चक्रवाकी हे एके दिवशी त्या दोघांची भेट झाली. त्या दोघी एकत्र भेटल्या, दोघींची भेट झाली आणि भेटल्यानंतर त्या दोघींची चर्चा सुरू. त्या चर्चेमध्ये त्या लक्ष्मणेनी त्या चक्रवाकीला असं विचारलं, का ग म्हणे रोज तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याचा वियोग होतो ना? म्हणे होतो. रात्रभर तुम्ही वेगळे होता? हो म्हणे होतो. कसे होता? अरे आम्हाला रामचंद्र प्रभूंचा शाप आहे म्हणून आम्ही वेगवेगळे होतो. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडते विरह वेडी बुद्धिबोधू तया चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. हे ज्ञानोबराय 16व्या अध्यायाच्या नमनामध्ये बोलतात. हा चक्रवाक आणि चक्रवाकी दिवसभर एकत्र असतात आणि रात्री मात्र रामचंद्र प्रभूंच्या शापामुळे त्यांना वियोगाला प्राप्त व्हावं लागतं. मग नदीच्या एका तीरावर हा पुरुष आणि दुसऱ्या तीरावर त्याची पत्नी एकमेकांच्या नावानं आरडाओरडा करत राहतात आणि मग सूर्योदय झाला की सूर्योदयाबरोबर त्या दोघांची पुन्हा भेट होते, पुन्हा दिवसभर ते एकत्रित राहतात. त्या लक्ष्मणेने त्या चक्रवाकीला असं विचारलं, का ग म्हणे रोज तुझ्या नवऱ्याबरोबर वियोग होतो, मला तुझ्या प्रेमाबद्दल शंका येते. म्हणे का ग काय शंका येते? तिने सांगितलं, अगं नवऱ्यापासून वियोग पावलेली एखादी स्त्री जिवंत राहत असेल तर तिच्या पातिव्रत्याला काय अर्थ, तर तिच्या अंतःकरणातल्या प्रेमाला काय अर्थ आहे? तिचं खरं प्रेम मानावं लागणार नाही. माझं बघ, सारसाही विघडता ओहा निवत्स काढिता. माझं उदाहरण देताना ज्ञानोबराय काय म्हणतात, त्या सारस पक्षिणीचा त्या लक्ष्मणेचा आपल्या नवऱ्याबरोबर वियोग झाला की तडफडून ती मरतेच, ती जिवंत राहत नाही. पतीच्या वियोगामध्ये ती प्राण देते. असं जर होत असेल तर माझं प्रेम खरं मानावं लागेल आणि तुझं प्रेम खोटं मानावं लागेल. पतीच्या वियोगात जिवंत राहतेस म्हणजे तुझी भावना खरी नाही, तीव्र नाही. पतीच्या वियोगामध्ये मी मरते म्हणून माझी भावना तीव्र आहे. मग तुला कसं काय खरं म्हणायचं, तुझं प्रेम खरं कसं म्हणायचं? त्यावेळेला त्या चक्रवाकीने तिला सांगितलं, बाई तू म्हणतेस ते कदाचित एका अर्थाने बरोबर असावं, पण कोणत्या अर्थाने बरोबर आहे? कोणत्या अर्थाने बरोबर आहे? ज्या वेळेला तुझा पती मरतो त्यावेळेला तुला मरण येतं हे मान्य आहे. ते तर पतिव्रतेच्याही बाबतीत होतं की पतीच्या निधनानंतर पतिव्रताही त्या निधनाची बातमी कानावर पडल्याबरोबर देहत्याग करते, हे तर पतिव्रताही करते. मग पतिव्रतेलाही खऱ्या अर्थानं भक्ती आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. चक्रवाकी म्हणते, म्हणे का? तिने सांगितलं, अगं रात्रभर पतीच्या वियोगाला प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या पतीच्या मिलनाच्या सुखाची जिला कल्पना आहे ती प्राणाचा त्याग करूच शकत नाही. विठ्ठला आणि या दृष्टीने पाहिलं तर चिंताद्र जागरोद्वेगौ तानव मलिनांगता प्रलापो व्याधी उन्मादहा मोह मृत्यू. हा मृत्यू नावाची जी अवस्था सांगितलेली आहे, ही जी हा जो भाग सांगितलेला आहे, या अवस्थेचा विचार करताना इथं मृत्यू येत नाही त्या भक्ताला. मग मृत्यू सदृश परिस्थिती निर्माण होते. मृत्यू सदृश परिस्थिती म्हणजे काय? आपला प्राण आपल्या ठिकाणी नाही, आपण आता प्राण संपन्न नाही आहोत अशी भावना निर्माण होणं म्हणजे भूतविरहातली सर्वोच्च भूमिका जी या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराज बोलून दाखवतात. वेगी आणावा तो सये प्राण माझा, वेगी आणावा तो सये प्राण माझा, वेगी आणावा तो सये प्राण माझा, वेगी आणावा तो सये. भावानी गान ये जीवे अनुसरणे आधुनिकान सरले आधुनिका अनुसरणे आधुनिकान शिवाय तो प्राण येणारच नाही. हेच खरं, हेच बरोबर. कारण वेगी आणावा तो सये प्राण माझा हे आक्रोश करून म्हटल्याशिवाय
तो प्राण परत येणार नाही. इथं प्राण शब्दाचा अर्थ काय करायचा? परमात्मा. परमात्मा हा प्राण शब्दाचा अर्थ आहे. तो माझा प्राण आहे आणि त्यांना परत आणा बाबा. का आणा? कारण तो प्राण बाहेर राहिला तर माझं अस्तित्व काय राहील? प्राण विरहित अशा जीवनाची कल्पना जर आपल्याला करता आली तर इथं ज्ञानेश्वर महाराजांची जी भूमिका आहे, प्राण शरीरात नाही आणि त्याला घेऊन आणा, घेऊन या, असं जेव्हा ती गोपिका आपल्या सख्यांना सांगते तेव्हा त्याचा अर्थ काय? ही मृत्यू सदृश अवस्था या गोपिकेची झालेली आहे असं या अभंगातून आपल्याला कळतं. म्हणजे मृत्यू या अवस्थेला नेण्यापर्यंतचा जो विरह भाव आहे तो या अभंगातून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रकट केला असं म्हणायला आपल्याला वाव आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं आहे. या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा संवाद आहे आणि हा संवाद होत असताना या संवादाची भाषा जर आपण पाहिली, अभंगाची रचना जर आपण पाहिली तर 2 चरणामध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या या 2 चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी तो संवाद, त्या गोपिकेने तो संवाद कुणाबरोबर केलेला आहे याची काही आपल्याला लक्षणं दिसून येतात. दोघांबरोबर हा संवाद झाला. एक संवाद झाला तो भगवंताबरोबर आणि दुसरा संवाद झाला तो सख्यांबरोबर, मैत्रिणींबरोबर. मग एक समयावच्छेदाने दोघांबरोबर संवाद होऊ शकतो का? होऊ शकत नाही. म्हणून हा अभंग संवादाच्या भूमिकेमध्ये जरी असला तरी हा संवाद स्वभिन्न अशा कोणत्याही व्यक्तीबरोबर झालेला संवाद नाही. हे ज्ञानेश्वर महाराजांचं स्वगत आहे असं म्हणायला वाव आहे. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल कशासाठी मी असं म्हणतो? पहिल्या चरणामध्ये बोलताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुझं वाचोनी केशवा अनुनावडे. तुझं असं जर सर्वनाम येत असेल तर ते सर्वनाम अपरोक्षत्वानं येतं हे मान्य करावे लागेल की नाही? हे मान्य करावे. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, त्याचे वाचोनी केशवा असं नाही म्हटलं. तुझं वाचोनी केशवा. तुझं हे सर्वनाम कधी वापरलं जातं? ज्या वेळेला अपरोक्षत्व आहे, ज्या वेळेला प्रत्यक्षत्व आहे, त्या वेळेला तुझं वाचोनी असं म्हणता येतं. त्याच्या वाचून मला दुसरं काही आवडत नाही असं ज्ञानोबराय म्हणत नाही. तुझ्याशिवाय मला दुसरं काही आवडत नाही असं जर म्हणत असतील तर इथं आपल्याला भगवंताचं प्रत्यक्ष मानावं लागेल. मग जो परमात्मा त्यांच्यासमोर प्रत्यक्ष आहे त्या परमात्म्याला वेगळी आणावा तो सये प्राण माझा असं म्हणायचं काय कारण? हा व्याघात येत नाही का? हा विरोध येत नाही का विचारांमधला? एकीकडे तुझं वाचोनी केशवा अनुनावडे म्हणून त्या परमात्म्याला प्रत्यक्ष ठेवायचं आणि दुसऱ्या चरणामध्ये वेगळी आणावा तो सये असं म्हणून त्याला अप्रत्यक्ष करायचं. हा व्याघात आहे की नाही? हा विरोध आहे ना, विचारातला विरोध आहे ना, कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट आहे ना हे. मराठीत बोलायचं झालं तर त्याला कॉन्ट्राडिक्शन म्हणतात आणि शुद्ध इंग्रजीत बोलायचं झालं तर त्याला व्याघात म्हणतात. अशी अवस्था आहे सध्या मराठीची आपली. तर हे व्याघाती विधान झालं ना. 1-2 विधानं एकमेकांच्या विरोधातच उभी राहिली. तुझं वाचोनी आणि वेगळी आणावा तो सये असं होईल की नाही? बर, भगवंताबरोबर जर ज्ञानोबाराय बोलतात तर विरह मानायचं कारण नाही आणि विरह जर मानला तर त्याला घेऊन या असं सख्यांना बोलायचं कारण नाही. बरं, दुसऱ्या चरणामध्ये बोलताना ज्ञानोबारायांचा संवाद सख्यांबरोबर, जीवे अनुसरलिये अजूनही का नये, वेगी आणावा तो सये प्राण माझा. सख्यांनो, माझा प्राण लवकरात लवकर तुम्ही घेऊन या, हे सख्यांबरोबर बोलणं आहे. मग सख्या जर तिथं आहे आणि त्यांना प्राण आणून देण्याची योग्यता आहे तर ज्ञानेश्वर महाराजांचा प्राण बाहेर गेलाच कसा? जर सख्या सन्निध आहेत तर असायचं कारण नाही. म्हणून काय करावं लागतं? ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांचं हे मनोगत आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं हे स्वगत आहे. कारण अंतःकरणामध्ये संवाद करणारा कोणीही महात्मा किंवा कोणी पुरुष, महात्मा शब्द बाजूला ठेवा, आता कोणीही पुरुष ज्या वेळेला स्वगत बोलत असतो, स्वगत त्याच्या मुखातून बाहेर पडतं त्यावेळेला, आता स्वगत म्हणजे काय? आपणच आपल्याशी बोलणं, याला स्वगत म्हणतात. मराठीत जर सरळ अर्थ सांगायचा तर आपणच आपल्याशी बोलणं. आपण आपल्याशी ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला आपलं मन आपण ज्याच्या बरोबर बोलणार आहोत त्या रूपाचं होत असतं. म्हणून आपल्याला जर भगवंताबद्दल बोलत, भगवान समोर नाहीत पण स्वतःच्याच मनाशी भगवंताबरोबर जर संवाद करायचा असेल तर आपलं मन भगवान होतं आणि आपल्याला आपल्याच मनात सख्यांबरोबर संवाद करायचा असेल तर आपलं मन आपली सखी होतं. विठ्ठला विठ्ठल ज्ञानोबारायांनी चिंतन करताना 6व्या अध्यायात एकच शब्द त्याच्याकरता वापरलाय ना. ज्ञानोबाराय म्हणतात, मनाची साम्यावस्था जर प्राप्त झाली, मन जर समान झालं, चित्त जर समान भूमिकेला आलं
तर ज्ञानोबा म्हणतात मग तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये काय फरक राहिला देव? तुझ्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक राहिला? जर मन समान झालं, तू आणि मी एकच झालो ना, वेगळं बोलायचं काय कारण आहे? अशी जर अवस्था झाली तर काय असतं? भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये काय भेद आहे सांगावं? काय भेद जर मानायचा झाला तर तसा काय भेद आपल्या? अर्जुन जीव आहे, भगवान ब्रह्म आहे, ते तसले भेद मला सांगूच नका. ते भेद मलाही माहिती आहेत, त्याच्याबद्दल मला आत्ता बोलण्याचं काही कारण नाही. ते मग आम्हासी साम्य होईल, 6व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा बोलतात पहा. मग आम्हासी साम्य होईल असे शब्द वापरलेत की नाही कधी? ते मन जरी निश्चळ राहील, मन निश्चळ राहील, मग आम्हासी साम्य होईल. स्थिर मन झालं की परमात्म्याचं आपलं ऐक्य झालं असं म्हणायला हरकत नाही. मी त्या अनुषंगानं एक वाक्य फक्त बोलतो. काय आहे? स्थिर मनाचा अर्जुन म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहे आणि अस्थिर मनाचे श्रीकृष्ण म्हणजेच अर्जुन आहे. विठ्ठला 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 आपल्या मनाबरोबर जेव्हा आपण संवाद करतो तेव्हा ज्याच्या बरोबर संवाद करायचा आहे मन त्या आकाराचं होतं आणि म्हणून ज्ञानोबा हे स्वगत बोलून दाखवतात. आणि ते स्वगत बोलताना जेव्हा त्यांना परमात्म्याबरोबर संवाद करायचा आहे तेव्हा पहिल्या चरणात आहेत आणि जेव्हा त्यांना सखींबरोबर संवाद करायचा आहे तेव्हा ज्ञानोबा दुसऱ्या चरणात आहे. असं चिंतन आपल्याला करता येतं. ज्ञानोबारायांचा हा स्वगत आहे, हे संवाद आहे. या संवादामधून कुणाबरोबर? स्वतः बरोबर केलेला संवाद आहे. या संवादातून ज्ञानोबारांनी परमात्म्याबद्दलची आपल्या अंतःकरणातली दृढमूल झालेली अशी प्रेमभावना ही प्रकट रूपानं बोलून दाखवलेली आहे. आणि ती बोलून दाखवताना विरहाच्या रूपामध्ये, विरहिणीच्या रूपामध्ये, त्या स्त्री भूमिकेमध्ये जाऊन ज्ञानोबा ही भाषा बोलून दाखवतात. म्हणून वेगी आणावा तो सये, प्राण माझा अशी सये यासारख्या स्त्रीमुखात शोभणाऱ्या शब्दांची योजना ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगामध्ये केलेली आपल्याला दिसते. ज्ञानोबारांनी हे चिंतन करताना मला जे पुढे बोलायचं आहे त्या प्रेमाच्या संबंधानं मला अभंग शब्दशः सोडवणं हे मला शक्य नाही आहे. अभंग शब्दशः अगदी चरणशः सोडवत जाणं, दुसऱ्या चरणात काय म्हटलं, तिसऱ्या चरणात काय म्हटलं, मला तेवढं करायचं नाही. अभंगाची एक मध्यवर्ती जी संकल्पना आहे ती संकल्पना घेऊन मी आपल्याबरोबर थोडंसं या संबंधात बोलतो. अंतःकरणातलं प्रेम ज्ञानोबा या अभंगामध्ये बोलून दाखवतात. आणि ते बोलून दाखवताना तुझं वाचोनी केशवा अनु न आवडे, तुझ्याशिवाय आम्हाला कोणीही आवडत नाही, हे जे बोलून दाखवणं आहे या प्रेमाचं एक असं रूप ज्ञानोबा व्यक्त करतात की ज्या रूपाला आपण एकविध भाव तरी म्हणतो, नाहीतर अनन्यता असं तरी म्हणत असतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल अवस्थेला प्राप्त होतं त्याच वेळेला अंतःकरणामध्ये अनन्यता सिद्ध होत असते. त्याच वेळेला एकविध भाव निर्माण होत असतो. हा एकविध भाव विनाकारण निर्माण होत नाही. आता आपण बोलून आलो कोटी जन्म सुकृतेर न लभ्यते असं भक्तिशास्त्र म्हणतं. कोट्यावधी जन्मामध्ये आपल्याला हा एकविध भाव तसा सहजासहजी प्राप्त होत नाही. आणि तो सहजासहजी प्राप्त होत नाही म्हणूनच तो सोडणं हेही भक्ताला खऱ्या अर्थाने शक्य होत नाही. तुकोबारांची तशाही पद्धतीची भाषा आपल्याला बोलून दाखवता येते. एकविध आम्ही न धरू पालट न धरू हे वाट सावडली न धरू हे वाट सापडली. एकविध आम्ही न धरू पालट न धरू हे वाट सापडली न धरू हे वाट सापडली. कवी
भावालाच अनन्यता असं आपल्याला म्हणता येतं. अन्याचा विचार न करणं हा एकविध भाव जो भक्तिशास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला सापडतो, तो दोन पद्धतीनं आपल्याला केलेला पाहायला सापडतो. एकविध भाव दोन पद्धतीनं प्रकट झालेला दिसतो. कोणत्या दोन पद्धती? ज्याच्याबद्दल ती अनन्यता प्राप्त झालेली आहे त्या अनन्यतेमध्ये ज्याच्याबद्दलची ती अनन्यता आहे त्याच्या भेटीचीही अपेक्षा नसणं, असा निरपेक्ष एकविध भाव एका बाजूला आहे आणि सापेक्ष एकविध भाव हा दुसऱ्या बाजूला आहे. विठ्ठला